तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। रस्त्याच्या प्रश्नावर समाजवादी पक्षाचा आक्रमक पवित्रा। जळगाव जामोद शहरातील रशीद सेठ यांच्या घरापासून सय्यद शकील यांच्या घरापर्यंतचा मुख्य वस्तीतील रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही। ही वस्ती धानोरा महासिद्ध ग्रामपंचायत हद्दीत असून या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। येथे मदरसा असून विद्यार्थ्यांना दररोज पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागत आहे। येथील नागरिकांना आजतागायत ग्रामपंचायतीने कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत। पिण्याच्या पाण्यापासून ते सांडपाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक नाल्यांपर्यंत काहीच सुविधा उपलब्ध नाही। येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु अद्याप रस्ता बनविण्यात आलेला नाही। नाली व रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन सादर। रस्त्याच्या व नाल्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात नागरिकांनी 25 जुलै रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले। नागरिकांनी रस्ता व नालीचा प्रश्न 13 ऑगस्ट पर्यंत मार्गी लावण्याची मागणी केली आहे। अन्यथा 14 ऑगस्ट पासून गटविकास अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे। समाजवादी पक्षाची आक्रमक भूमिका। निवेदन देताना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस, तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, सय्यद अमन, बाबू खान, शेख रहमान, शेख कलीम यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी सांगितले की पावसाळ्यात किचकट परिस्थितीतून वाट काढत मुलांना शाळेत जावे लागते। चिखल, घाणीमुळे पाय साचून राहतात आणि नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते। तातडीने काम सुरू करण्याची मागणी। नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे रस्ता आणि नालीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर बेमुदत उपोषणाचा इशारा देत नागरिकांनी संघर्षाची तयारी दाखवली आहे। पावसाळ्यात रस्त्यांची वाईट अवस्था झाल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून रस्ता व नालीची कामे प्राधान्याने मार्गी लावली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। धानोरा महासिद्ध ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या वस्तीतील नागरिकांना आजवर कोणतीही सुविधा मिळालेली नाही। मूलभूत हक्क असलेली पायाभूत सुविधा देण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत। शासनाच्या विविध योजना असतानाही रस्ते, नाली, पाणी या अत्यावश्यक गोष्टी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। 14 ऑगस्ट नंतर आंदोलनाची तयारी। समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात नागरिकांनी एकमुखाने ठरविले आहे की 13 ऑगस्ट पर्यंत काम सुरू झाले नाही तर 14 ऑगस्ट पासून गटविकास कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले जाईल। या आंदोलनात महिला व वृद्ध नागरिकांचाही सहभाग राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी शासन व प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। रस्त्याचा प्रश्न आणि नाल्यांचे बांधकाम हा केवळ विकासाचा मुद्दा नसून सामान्य जनतेच्या आरोग्याशी व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न आहे। त्यामुळे या भागातील समस्यांचे समाधान करणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे, हेच या आंदोलनातून अधोरेखित होत आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।